परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेले पोलीस निरीक्षक अशोक घोरपांड यांनी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड येथे आभार यात्रेनिमित्त आले असता त्यांच्यासोबत चर्चा करतानाचा फोटो व्हायरल झालाय। यावरून अशोक घोरपांड यांना शिंदे शिवसेना पाठीशी घालते की काय असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसडे यांनी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलाय। पत्रकार परिषदेला बहुजन लोकन्याय संघाचे राहुल भाऊ चिखलीकर, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक मोरे उपस्थित होते। आजची जी काही पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये 2 दिवसाखाली शिवसेनेचे 4 आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही पार्टी अशोक घोरपांडला देण्यासाठी जो काही डिनर डिप्लोमसी केली आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, तर त्यांना या माध्यमातून जे आहे डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून त्यांनी नांदेड आणि परभणी येथील हत्यार असलेला अशोक घोरपांड याला आम्ही वाचवत आहोत आणि महाराष्ट्राला त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या माध्यमातून एक मेसेज दिला आहे की इथल्या कुठल्याही निष्पाप नागरिकाला जर पोलिसांकडून त्याची हत्या करण्यात आली तर आम्ही सगळे भाजप शिवसेनेचे आमदार उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्यांना पाठबळ देणार आहोत, असा मेसेज त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। मी या ठिकाणी आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार घोरपांड, आमदार बोंडारकर, हदगावचा आमदार जो कोणी कोळीकर आहे तो, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्या पद्धतीनं बीडमध्ये ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे त्याच धर्तीवर जे आहे ते मी यांच्या राजीनाम्याची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। त्यांनी जर राजीनामे दिले नाहीत तर त्यांच्या घरापुढे जे आहे ते फुले आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। न्यायालयामध्ये जाणार आहात आपण? नाही, या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय आयजी साहेबांना आम्ही सोमवारी भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही काही CCTV फुटेज मागितले होते। ते CCTV फुटेज त्यांनी आतापर्यंत आम्हाला दिलेले नाहीत। त्याचं स्मरणपत्र देऊन 8 दिवसामध्ये जे आहे ते मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचमध्ये जे आहे ते आम्ही पिटिशन दाखल करणार आहोत। न्याय नाही मिळाला तर काय पुढचा पाऊल असेल? नाही, न्यायालयातून न्याय मिळेल याच्याबद्दल आम्ही म्हणजे आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही, कारण कस्टोडियल डेटमध्ये जेवढे काही न्यायालयाचे निर्णय आहेत ते 99% जे आहे ते फिर्यादीच्या बाजूने आहेत, त्याच्यामुळे आम्हाला न्याय निश्चित मिळेल।